याचा प्रवास जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातला एक उत्तम राहिलाय. ज्या ज्या वेळी त्याला गोलंदाजीसाठी आणलं गेलं त्या त्यावेळी त्यानं एक उत्तम गोलंदाजी राहिली. कोणताही विकेट न गमवता 6 धावसंख्या धावांचा पाठलाग करत असताना भौगोलिक कुडाळ टीमने जमवल्यात. एक जमीची बाजू आहे. आता खुलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात केली जाईल. आर्यन निघतोय. सुनील हा स्ट्राईक वरती आलाय. डिफेन्सली खेळण्याचा प्रयत्न, ढकलण्याचा प्रयत्न होता. स्ट्राईकला आशिष आणण्याचा विचार होता पण असफल ठरलाय. आलाय तो डॉट. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट येतोय. जेवढे डॉट जातील तेवढा प्रेशर येणार आहे. आपल्याला एक एक धाव जमवायचे आहे चेंडूच्या पाठीमागे. पण जर तुम्ही जास्त डॉट चेंडू खेळले तर आणखीन प्रेशर येऊ शकतो. हा एक प्रयत्न राहिलाय आर्यन याचा. लगातार 2 चेंडू डॉट आलेत. आता थोडंसं क्षेत्ररक्षण बदल केला जाईल. आणि फर्स्ट स्लिप मध्ये जर आपण पाहिलं तर हा क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पुढे सरसाला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. सूरज आणि सहजरित्या झेल पकडलाय. सुनीलला जर आपण पाहिलं तर 2 चेंडू डॉट गेले. तिसऱ्यावरती प्रयत्न केला, बाद होऊन परतलाय. कोणतीही धाव मात्र त्यांनी घेतली नाही आणि 0 या आकड्यावरती बाद होऊन परतलाय. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले धावसंख्या 6 या आकड्यावरती. पहिला फलंदाज बाद होऊन परतलाय प्रतीक गोळे. आजच्या दिवसातला जर आपण पाहिलं तर एक उत्तम खेळ. फलंदाजी जर आपण पाहिली तर पहिल्या मॅचमध्ये, दुसऱ्या मॅचमध्ये एक उत्तम राहिल्या आणि आज त्याला 3ऱ्या क्रमांकासाठी पाठवले कारण की मॅच ही तितकी महत्वाची आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर सलपानी गावचे सुपुत्र प्रेम गायकवाड यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जाईल. जरूर सफलता भेटली आर्यन याला. कोणतीही धाव खर्च केली नाही. पुन्हा एकदा तयार झालाय. डिफेन्सिव्ह केला जातोय, थांबवला जातोय, नियंत्रण ठेवलंय. आतमध्ये येणारा चेंडू त्याला तिथं थांबवलंय. आपल्या गावचे माजी खेळाडू अजय गोळे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून श्री काळेश्वरी माता चषक 2025 या स्पर्धेमध्ये पर्व पहिलं सहर्ष स्वागत केलं जातंय. संधी आहे, संधी गमावली नाही. झेल पकडला जातो मिळांमध्ये. महत्वाची विकेट. प्रतीक गोळेला परतीचा इशारा दाखवला जातोय. थोडीशी अडचणीत आले. ज्या ज्या वेळी कमी धावसंख्येमध्ये जर आपण पाहिलं तर विकेट गमावलं तर प्रेशर येतं. या इथं कोणाला तरी थांबावं लागेल. अशीची फलंदाजी जर आपण पाहिली तर उत्तम राहिली होती. त्याला साथ देणं गरजेचं आहे. दुसरा फलंदाज बाद होऊन परतलाय. मांबुर्डी गावचे सुपुत्र जर आपण पाहिलं तर जावलीचा बुलंद आवाज किरण धनवडे. उद्याच्या दिवसात त्यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. आपण जाता जाता उपस्थित दाखवल्याबद्दल तुमचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. मॅच मध्ये रंगत आले. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ही जाणार आहे. तर प्रथमेश याच्यावरती जबाबदारी आली. म्हणजे एक बंधू परतला, एका बंधूवरती जबाबदारी दिल्या. सहा धावसंख्या म्हणजे पहिल्या षटकामध्ये 6 धावसंख्या खर्च झाली होती. या षटकामध्ये जर आपण विचार केला, अपील केला जातोय, स्ट्रॉंग अपील केली जाते, पंचांकडे दाद मागितली जाते. आणि या स्पर्धेमधील जर आपण पाहिलं तर आर्यन धनावडे यांनी निर्धाव षटक हाताळले. कौतुक केलं जाईल आर्यन धनावडे याचं.
सुरुवातीपासून प्रेशर फलंदाजांवरती आखला गेला, 2 फलंदाज बाद केले आणि कोणतीही धाव या षटकामध्ये त्यांनी खर्च केली नाही, म्हणजे जमेची बाजू ठरल्या. प्रेशर